नमस्कार. मी वर्षा सिरसाट, सर्टिफाईड योग शिक्षक, योग थेरपिस्ट, डिप्लोमा इन नॅचरोथेरपिस्ट. तर आपण योग म्हणजे काय समजून घेत आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की योग साधकाने जर आपल्या पंचमहाभूतावर विजय प्राप्त केला तर त्याला कुठल्या 8 महासिद्धी प्राप्त होतात. तर आज आपण त्याच्या पुढचा भाग पाहणार आहोत. तर पुढच्या भागामध्ये पतंजली मुनींनी सांगितलेलं आहे की या सिद्धीच्या तर पाठीमागं जायचंच नाही. तर आपण पाहतो की यानंतर म्हणजे योग साधकाचा अभ्यास प्रगती बघून किंवा त्याचं तप बघून जे देवता लोक आहेत म्हणजे जे देवता आहेत तर त्याला भोग भोगण्यासाठी निमंत्रण देत असतात. तर ह्या निमंत्रणाला बळी न पडता किंवा बघा आता देवता मला भोग भोगण्यासाठी निमंत्रण देत आहेत तर ती भोगण्याची अभिलाषा मनात निर्माण होऊ न देणं किंवा देवता मला माझं तपाचं इतकं सामर्थ्य वाढलं आहे की देवता मला आता निमंत्रणसुद्धा द्यायला लागले आहेत भोग भोगण्यासाठी. तर हा एक अहंकारसुद्धा योग साधकाच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. तर पुढे सांगितलं की देवता जे निमंत्रण देत असतात तर ते योग साधकाला प्रलोभन देत असतात एक प्रकारचं. कारण कुठल्याच देवतांना असं वाटत नाही की एखाद्या योगीनं पूर्णत्व प्राप्त करावं. कारण जर एखाद्या योग साधकानं आपल्या अभ्यासामध्ये पूर्णत्व प्राप्त केलं तर त्यांचं पद जाऊ शकतं आणि कुठल्याच देवतांना आपलं पद गमवायची इच्छा नसते आणि म्हणून ते योग साधकाला प्रलोभन देत असतात भोग भोगण्यासाठी. तर आपण पाहतो की एखाद्या योग साधकाला जर पूर्णत्व प्राप्त न करताच जर मृत्यू आला तर त्या योग साधकाला नंतरचा जन्म हा देवतांचा मिळतो. परंतु आपण पाहतो की नंतरचा जन्म म्हणजेच काय तर मृत्यू. जिथं जन्म आहे तिथं मृत्यू हा येणारच आहे, भलेही तुम्ही देवता असले तरी. तर आपण पाहतो की ब्रह्मदेवापर्यंत सर्वांनाच जन्म मृत्यू आहे. तर भलेही देवतांचं आयुष्य मर्यादा जी आहे ही खूप वर्षाची आहे नाही का, तरीसुद्धा ज्यांचा जन्म होतो त्यांचा हा मृत्यू असतोच. आणि जेव्हा आपल्या पुण्याचा साठा संपतो तेव्हा त्या देवता लोकांनासुद्धा ह्या पृथ्वीमध्ये जन्म घ्यावा लागतो. तर देवतांनी दिलेल्या प्रलोभनाला बळी न पडता ती अभिलाषा मनात निर्माण न करता आपल्या ध्येयापासून दूर जाऊ नये असं पतंजली मुनींनी सांगितलं आहे. आपलं ध्येय आहे की आपल्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन करायचं आहे, आपल्या परमात्मा साक्षात्कार करायचा आहे. तर हे प्रलोभन बाजूला ठेवून ह्या सिद्धीपासून वैराग्य घेऊन आपण आपल्या ध्येयाकडेच वाटचाल करावी असं सांगितलेलं आहे. हे का सांगितलेलं आहे तर ह्या म्हणजे आपल्या ध्येयप्राप्तीकडे जाताना ह्या अडचणी आहेत आणि ते योग साधकाला माहीत असावं की योग साधक कुठल्या कुठल्या अडचणीला बळी पडतो, कुठल्या प्रलोभनाला बळी पडतो. तर त्याने हे अशा सिद्धींना प्रलोभनांना बळी पडू नये म्हणून पतंजली मुनीने हे सर्व सांगितलेलं आहे. तर आज इथंच थांबूया. माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि इतरांनाही पाठवा. हरे कृष्ण.